तुमची पण मेष रास आहे का? मग आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मेष राशीच्या मंडळींनो, आता डोळे उघडून ठेवून अत्यंत सावध राहण्याची वेळ आली आहे. आज तुमच्या आयुष्यात खेळले जाणारे एका अतिशय भयंकर आणि षष्टयंत्राचा पर्दाफाश मी करणार आहे. तुमच्या पाठीमागे एक खूप मोठा मानसिक आणि कौटुंबिक घाला घातला जातोय. अमुक एका नावाचा, तुमच्याच रक्ताचा किंवा जवळचा नातेवाईक तुमच्यावर अत्यंत वाईट आणि विषारी दृष्टी ठेवून आहे. त्यामुळे आता गाफील राहून चालणार नाही. कारण गेले 12 वर्षापासून ही व्यक्ती तुमच्या मागे हात धुवून लागले. तुमचे हसते खेळते कुटुंब, तुमच्या घरात येणारा पैसा आणि तुमची प्रगती या व्यक्तीला एका डोळ्यानेही पावत नाही. तुम्ही अनेक वर्षापासून रक्ताचं पाणी करून संघर्ष करत आहात, पण गेले काही दिवसात तुमची बनत आलेली कामे ऐनवेळी बिघडली आहेत आणि यशाच्या उंबरठ्यावरून तुम्हाला रिकाम्या हाताने परत फिरावं लागेल. मंडळींनो, या सर्व दुर्दैवामागे आणि अपयशामागे ती एकच व्यक्ती सूत्रधार आहे. आणि मित्रांनो, ताईंनो, दादांनो, आता गप्प बसण्याची वेळ निघून गेली आहे. कारण येत्या 29 जुलै 2026 रोजी आषाढ पौर्णिमा म्हणजेच अलौकिक अशी गुरुपौर्णिमा आणि चतुर्मास आरंभ होत आहे. ही पवित्र पौर्णिमा 28 जुलैच्या संध्याकाळी 6:18 सुरू होत आहे. 29 जुलै रोजी रात्री 8:04 समाप्त होणार आहे. या अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली पूर्व काळाच्या दिवसापासूनच म्हणजेच या येणाऱ्या 29 जुलै 2026च्या शुभमुहूर्तापासून तुमचे संपूर्ण आयुष्य, तुमचं सुख आणि घरातली शांती पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचा कट त्यांनी रचला आहे. त्यामुळे आता थोडाही आळस करू नका आणि माणसांवर पुन्हा अंधविश्वास ठेवण्याची तर घोर चूक अजिबातच करू नका. ताईंनो, दादांनो, आजच्या स्वार्थी जगात कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवणं म्हणजे स्वतःच्या हाताने स्वतःचा गळा आवळण्यासारखा आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये हो, माझी पण वृषभ रास आहे, माझ्या आयुष्यामध्ये भरपूर संकटे चालू आहेत, अशी कमेंट प्रत्येकाने करा. मी त्यांना उत्तर देण्याचा पुरेपूर प्रयत्न नक्की करेन. मंडळींनो, ज्यांचा स्वामींवर आणि गुरुदेव दत्तांवर विश्वास आहे, श्रद्धा आहे, भक्ती आहे, त्यांनी प्रत्येकाने कमेंट केलीच पाहिजे. तर मंडळींनो, कमेंट केले, सबस्क्राईब केला तर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी वृषभ राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळींनो, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा मंडळींनो, आजच्या माणसं विश्वासाच्या लायकीचे राहिलीच नाहीत. प्रत्येक माणसाला वाटतं की फक्त आपणच पुढे जावं. जेव्हा मेष राशीचा जातक स्वतःच्या कष्टाने पुढे निघून जातो तेव्हा या जवळच्या लोकांचा आत्मा आतले आत तडफडून लागतो. ते वरवर हसतात पण आतून तोंड फुगून बसतात आणि त्यांच्या मंडळींनो, त्यांच्या डोळ्यात जळफळाची आग स्पष्ट दिसते. आज मी मेष राशीच्या जातकांसाठी अशाच एका पाठीत खंजीर खुपसणारा नातेवाईकाचा मुखवटा फाडणार आहे आणि तुम्हाला सांगणार आहे मंडळींनो, की याच्यापासून तुमच्या कुटुंबाला किती भयानक धोका आहे. कारण या कपटी माणसाचा संबंध एका अत्यंत वाईट आणि करणी बाधा करणाऱ्या प्रकृतीची व्यक्तीशी झाला आहे. हे दोघे मिळून तुमचे आयुष्य कायमचे अडचणीत आणण्याच्या तयारीत आहेत. या महिन्यात तुमच्या भविष्याबद्दल, कामाबद्दल अनेक मोठ्या योजना आखल्या असतील, पण या गद्दारामुळे तुमच्या सर्व योजना धुळीस मिळण्याआधी हा व्हिडिओ शेवटपर्यंत अजिबात सोडू नका. कारण काय करायचं आणि काय टाळायचं यांची अंतर्भूत माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेलच. जेव्हा या शत्रूचे नाव आणि त्यांच्याशी असलेले तुमचे नाते समोर येईल तेव्हा तुमच्या डोळ्यातून अश्रूची धारा वाहू लागतील. कारण तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल की तुमच्या ताटात खाणारा माणूस तुमच्या पाठीत असा विषारी वार करू शकतो. पण हेच या कलियुगाचे नग्न सत्य आहे. मंडळींनो, आज स्वतःचे सोयरेच एकमेकांचा जीव घ्यायला उठले आहेत. म्हणूनच या माणसाचं नाव ओळखा आणि त्याच्यापासून 4 हात लांब राहा. जेणेकरून या येणाऱ्या 29 जुलै 2026च्या गुरुपौर्णिमेपासून तुमच्या मार्गात कोणतीही बाधा येणार नाही आणि तुमचे एकही काम अडकणार नाही. कारण तुम्हाला बाहेरच्या जगाकडून धोका नाही, तर धोका फक्त या घरातल्या या भेद्याकडूनच आहे. तुमचं नशीब अतिशय बलतत्वर आहे मंडळींनो. कारण या पवित्र गुरुपौर्णिमेच्या काळापासून तुमच्या राशीचा स्वामी मंगळदेव आणि ग्रहांची गुरुदेव बृहस्पती यांची तुमच्यावर प्रचंड कृपा बरसणार आहे. फक्त एकच व्यक्ती तुमच्या प्रगतीच्या मार्गात सर्वात मोठा
खडक बनून उभी आहे. जर तुम्ही या व्यक्तीला तुमच्या आयुष्यातून बाजूला केलं तर समजून जा की तुम्ही जग जिंकलात आणि या जुलै 2026च्या महिन्यापासूनच महासत्ता आणि यश तुमच्या पायाशी लोळण घालेल. पण हा महाभयंकर संकटातून तुम्हाला म्हणजेच की स्वतःला कसं वाचवायचं, त्या शत्रूचं नाव काय आहे याची संपूर्ण गुप्ते मी तुम्हाला पुढे उघड करणारच आहे. म्हणूनच व्हिडिओच्या शेवटी सेकंदापर्यंत माझ्यासोबत राहा, कारण आज मी तुम्हाला अशा एका घातक स्त्रीचं नाव सांगणार आहे जी तुमच्या आसपास आहे तोपर्यंत तुमच्या आयुष्यात कधीच बरकता होऊ शकत नाही. तुमचे सुख समृद्धी तिच्या हजेरीत टिकूनच शकत नाही. पैसा हातामध्ये येतो ना येतो तोच पाण्यासारखं वाहून जाईल. आलेला पैसा घरामध्ये टिकत नाही आणि एक वेळ अशी येईल की तुमचे स्वतःचे लोक तुमच्यापासून दूर निघून जातील. तुम्ही रस्त्यावर याल आणि या सर्व विनाशाचं मूळ म्हणजे तुमच्याच कुटुंबातील ती एक विषारी स्त्री. अशा प्रकारे ती तुमच्या श्रद्धेचा आणि विश्वासाचा घात करत आहे. त्याचा धक्कादायक पुरावा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. म्हणूनच स्वतःच्या भल्यासाठी थोडा वेळ काढून हा व्हिडिओ पूर्ण पहा, नाहीतर भविष्यात पश्चाताप करण्याची वेळ येईल. जर आज तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला तर तुमचे थांबलेले प्रत्येक काम वेगाने मार्गे लागेल. तुमच्या घरावरची सर्व वाईट नजर भस्म होईल आणि या स्त्रीची खरी ओळख पटवून तुम्ही तिच्यापासून सावध राहाल. मग भविष्यात कोणत्याही संकटाला जागा उरणार नाही. हे सर्व गूढ सत्य जाणून घेण्यासाठी आणि स्वतःचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावाच लागेल. सर्वात आधी जर तुम्ही देवाचे म्हणजेच की महादेव भगवान शंकराचे खरे भक्त असाल तर आताच कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने जय भोलेनाथ किंवा जय भोले शंकर कृपा राहू द्या असे 3 वेळा नक्की लिहा आणि व्हिडिओला लगेच लाईक करा. जो कोणी पूर्ण भक्तिभावाने ही कमेंट करेल त्याला साक्षात महादेव या येणाऱ्या भयंकर संकटातून ढाल बनून वाचतील. मंडळींनो, हा व्हिडिओ मेष राशीच्या प्रत्येक व्यक्तीला एक सर्वात मोठा धोका आणि हादरून टाकणारा इशारा देण्यासाठी बनला आहे. तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी भीती कोणा अनोळखी माणसाकडून नाही तर तुमच्या अन्नछत्रेत वाढणाऱ्या जवळच्या माणसाकडूनच आहे. तुमच्या पाठीमागे तुमच्यावर प्रेम करण्याचं आव आणणाऱ्या एका नातेवाईकाने गेले 12 वर्ष तुमच्या संपूर्ण घरादाराविरोधात गुप्त कट रचलाय. ती व्यक्ती तुमच्याच रक्ताची, तुमच्या अत्यंत निकटाची आहे, जी तुमच्या प्रत्येक यशाचा, नवीन वस्तूचा आणि सुखाचा मनातल्या मनात तीव्र द्वेष करते. तिच्या गोड हसण्या चेहऱ्यामागे तुमच्यासाठी भयंकर विषार विचारे दडले आहेत. ती तुमच्या प्रत्येक कार्यात अडथळे आणण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे आणि तुमचं कुटुंब उद्ध्वस्त करून तुमच्या आनंदाची होळी करण्यासाठी कोणताही मार्ग देखील सोडत नाहीत. तुमच्या आयुष्यात जे काही अचानक वाईट घडत आहे त्यामागे या दृष्टी कट कारस्थानाचा हात आहे. मंडळींनो, तुमच्या आयुष्यात जे काही नकर्मकता आणि तणाव निर्माण झाले त्यामागे एकच भयानक कारण आहे, तुमच्या यशाबद्दल त्या व्यक्तीच्या काळजात दडलेले तीव्र जळजळ. ही जळजळ आता इतकी विकोपाला गेली आहे ती सूड भावनेचे रूप घेऊन तुमच्या घराचा पाया हादरून पाहत आहे. तुम्ही मिळवलेले लहानशी प्रगती, तुमच्या चेहऱ्यावरील हसू, तुमच्या घरात होणारा कोणताही शुभ कार्यक्रम या बाईला सहन होत नाही. तुमच्या नवीन गाडीपासून, घराच्या बांधकामापासून ते मुलांच्या अभ्यासातील यशापर्यंत तुमच्या प्रत्येक आनंदावर तिची काळी नजर पडली आहे. मंडळींनो, हा नातेवाईक तुमच्या घरावर रात्रंदिवस गाढूळ नजर ठेवून आहे. या भीषण हेवेमुळे त्याचे एकमेव ध्येय बनले आहे की तुमच्या आयुष्यातील शांतता मुळापासून उखडून टाकणे. ती फक्त तुमच्या पैशाचा द्वेष करत नाही तर तुमच्या संसारातील गोडवा, नवरा बायकोमधलं प्रेम, लहान मुलांचं हसू आणि तुमच्या मनाची शांतता हीच याची सर्वात मोठी शत्रू बनली आहे. या स्त्रीला तुम्ही फक्त गरीब झालेला पाहायचं नाही तर एकेकी आजारी आणि भीक मागताना पाहायचंय. हा कट फक्त पैशाच्या नुकसानापुरता नाही मंडळी, तर तुमच्या आत्म्याला आणि तुमच्या मानसिकतेला कायमचं अपंग करण्यासाठी रचलेला एक क्रूर हल्ला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला फक्त धोक्याचा इशारा देणारच नाही तर तुमच्या डोळ्यावरची भ्रमाची पट्टी काढून सत्याचा प्रकाश दाखवेल. तुमच्या आयुष्यात अचानक उद्भवणाऱ्या प्रत्येक संकटामागे, मग ती नोकरी, कामधंद्यातील, व्यवसायातील अचानक आलेली मंदी असो, नात्यामधील विनाकारण झालेला वाद असो किंवा घरातील सदस्यांचे आजारपण असो, या सर्वांमागे ती एकच स्त्री मंडळींनो, या सर्वांमागे ती सूत्र स्त्री आहे. हा व्हिडिओ तुम्हाला ते अदृश्य शत्रूचा चेहरा दाखवणारा सर्वात मोठा पुरावा ठरेल. गेल्या काही काळापासून तुमच्या आयुष्यात काहीतरी अतिशय चुकीचं घडत असल्याचं तुम्हाला आतून जाणवतच असेल ना. मेष राशीच्या जातकांना लक्षात ठेवा, सर्व काही ठीक असतानाही मनात नेमका भीती वाटणं, घरात सतत किरकोळ कारणावरून कलेश होणे
आणि 100% तयार झालेले काम शेवटच्या क्षणी बिघडणे ही सर्व त्या उलट्या कारस्थानीची लक्षणे आहेत. मंडळींनो, हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या पाठीमागे काम करणाऱ्या त्या काळ्या शक्तीचा मुखवटा फाडण्यास मदत करेल. तुम्ही ज्यांच्यावर प्राणापेक्षा जास्त विश्वास ठेवता त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात लपलेले धोक्याचे संकेत हा व्हिडिओ तुम्हाला स्पष्ट दाखवेल. तुमच्या आयुष्याची सूत्रे पुन्हा स्वतःच्या हातात घेण्यासाठी ही पहिली आणि सर्वात निर्णायक पायरी आहे. ही केवळ एक साधी राशी भविष्य माहिती नाही, तर तुमच्यावर झालेल्या गुप्त हल्ल्याची पोलखोल करणारी माहिती आहे. आता तुम्ही जागे झाले पाहिजे आणि तुमच्यावर वार करून पाहणाऱ्या शत्रूला वेळेत ठेचून काढलं पाहिजे. या भयानक कथेच्या आणि व्हिडिओच्या मध्यभागी एक अशी स्त्री आहे जिने केवळ तुमच्या प्रगतीवरच नाही तर तुमच्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यावर अत्यंत वाईट आणि विषारी नजर रोखली. ही केवळ साधी नजर नाही मंडळीनं, तर एक भयंकर नकर्मक ऊर्जा आहे जी तुमच्या घरात धुळासारखी हळूहळू पसरत आहे. तिच्या दृष्टीने तुमच्या घरातील आनंद, समृद्धी आणि लक्ष्मीचा वास नष्ट केला जातोय. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, कारण तुमचं एक लाईक तुमचं संपूर्ण कुटुंबावर भगवंताच्या कृपेचा वर्षाव करेल. मंडळींनो, ही स्त्री एका सावलीसारखी तुमच्या संपूर्ण दिनक्रमावर लक्ष ठेवून आहे. तुम्ही कधी कुठे जाता, किती पैसे खर्च करता, घरात काय चाललंय यावर तिची सस्यासारखी नजर असते. तिचं याच वाईट दृष्टीमुळे तुमच्या घरात सतत अशांती, आजारपण आणि अव्यवस्था जाणू लागते. आणि मेष राशीच्या जातकांनो, हे तुम्ही स्वतः अनुभवलं असेल. कसे मंडळींनो, तुमच्या संसारामध्ये अचानक खटके उडतात. घरातील मुले किंवा वाईट आई वडील अचानक आजारी पडतात. घरात आलेला पैसा कसा पाण्याचा घोट प्यावा तसा निघून जातं. तुमच्या घराचे मंदिर आता एका रणभूमीत बदलले आहे, जिथे विनाकारण भांडणे होतात. या वाईट नजरेचे परिणाम फक्त मानसिक नसून भौतिक सुद्धा आहेत मंडळींनो. घरातील वस्तू वारंवार अचानक बंद पडणे, बाल्कनीतले झाडे सुकून जाणे किंवा घरात शिरतात डोक्यावर प्रचंड जडपण जाणवणे ही सर्व त्या वाईट ऊर्जेचे लक्षण आहेत. ही अदृश्य काळी शक्ती तुमच्या घराला आतून वाळवीसारखी पोखरत आहे. ही गोष्ट वेळीच ओळखणे आणि तिच्यापासून कुटुंबाचा बचाव करणं अत्यंत गरजेचं आहे. मेष राशीच्या जातकांनो, जोपर्यंत ही काळी नजर तुमच्या घरावर आहे तोपर्यंत तुमच्या घरात शांतता आणि लक्ष्मी कधीच स्थिर राहू शकत नाही. अखेर त्या छुप्या शत्रूचा बुरखा टरकण्याची वेळ आली आहे. तुमच्या आयुष्यात गेले अनेक वर्ष जे काही दुर्दैव आले त्यामागे या एका स्त्रीचा हात होता आणि तिच्या नावामध्येच तुमच्या दुःखाचे मूळ दडले आहे. हा व्हिडिओ तुम्हाला त्या स्त्रीचं नावाबद्दल एक अत्यंत अचूक आणि निर्णायक संकेत देत आहे. मंडळींनो, तुमच्या सर्व नासधुशीला जबाबदार असलेल्या त्या स्त्रीच्या नावाबद्दल मी तुम्हाला सर्वात मोठा पुरावा देते. त्या स्त्रीच्या नावाचं पहिलं अक्षर मंडळींनो, नीट लक्षपूर्वक ऐका, स र म य. मंडळींनो, या अक्षरापासून सुरू होते. हा केवळ योगयोग नाही तर तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा विश्वासघाताचा जिवंत पुरावा आहे. मेष राशीच्या जातकांनो, लक्षात ठेवा, या अक्षराच्या नावाच्या स्त्रिया तुमचा संसार उद्ध्वस्त करायला निघाल्या आहेत. हे अगदी तुमच्या घरात जवळची किंवा नात्यातली स्त्री आहे. ही अक्षरे तुमच्या मनातील सर्व शंकाचे निरसन करतील. ज्या क्षणी तुम्हाला त्या स्त्रीचा चेहरा आठवेल, तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. तुम्हाला जाणवेल की ज्या स्त्रीला तुम्ही स्वतःचं मानलं, जिच्यासोबत सुखदुःख शेअर केली, तीच तुमच्या पाठीत खंजीर खुपसत होती. हे सत्य तुम्हाला हादरवून देईलच, पण हे सत्य तुम्हाला स्वतःचे रक्षण करण्याची ताकद देखील देईल. तुमच्या आजूबाजूला नजर टाका. या संकेताशी जुळणाऱ्या स्त्रियांपासून अंतर ठेवा, कारण एक टाईम बॉम्बसारखी आहे मंडळींनो. कारण ती एका टाईम बॉम्बसारखी आहे जी कोणत्याही क्षणी मोठा स्फोट करू शकते. पहा मंडळींनो, आता त्या अदृश्य शत्रूचा, त्या स्त्रीचा वाईट नजरेचा आणि कोणताही नकर्म दुष्कृत्य प्रकृतीचा प्रभाव मुळापासून उखडून टाकण्यासाठी मी तुम्हाला सर्वात प्रभावी आणि अंतिम महाउपाय सांगणार आहे. लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा कुटुंबावर संकट येतं ना, तेव्हा आपल्या रक्षणासाठी सर्वात आधी धावून येते ती म्हणजे आपली कुलदेवता. जोपर्यंत कुलदेवता प्रसन्न नसते तोपर्यंत बाहेरील कोणतेही उपाय किंवा तोडगे लागू पडत नाही. शनिवारी म्हणजेच 26 जुलै रोजी अत्यंत पवित्र अशी आषाढ महिन्यातील एकादशीचा हा दिवस साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा अत्यंत प्रिय दिवस मानला जातो. शास्त्रदानुसार आणि कुलधर्म कुलाचारानुसार, काही घराण्याच्या रीतिरिवाजानुसार एकादशी दिवशी
किंवा एकादशीच्या आधी कुलदेवतेची ओटी भरली जाते, तर काही ठिकाणी एकादशीच्या नंतर म्हणजेच की येणाऱ्या 29 जुलै गुरुपौर्णिमेच्या काळात कुलदेवतेची ओटी भरली जाते. त्यामुळे तुमच्या घराण्याच्या परंपरेनुसार तुम्ही या 26 जुलैच्या एकादशीच्या आधी, एकादशीच्या किंवा 29 जुलैच्या गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर हा कुलदेवताचा उपाय नक्की करू शकता. जेव्हा तुम्ही अत्यंत श्रद्धेने कुलदेवतेची ओटी भरता तेव्हा तुमच्या घराभोवती एक आध्यात्मिक रक्षण कवच तयार होते. घरावर असलेली सर्व तंत्रमंत्र, वाईट शक्ती, नजरबाधा, शत्रूची वाईट नजर आणि काळी ऊर्जा जागच्या जागी भस्म होते. घरात अडकलेला पैसा वेगाने परत येतो, आजारपण पळून जाते आणि कुटुंबात पुन्हा एकदा समृद्धी आणि आनंदाचे वातावरण निर्माण होते. लक्षात ठेवा, जोपर्यंत कुलदेवतेची कृपा आपल्यावर नसते किंवा आपण तिच्या सेवेकडे दुर्लक्ष करतो तोपर्यंत शत्रूची वाईट नजर आणि हे सर्व नजरबाधा आपल्या घरावर अत्यंत वेगाने प्रभाव टाकते. घरात सतत कटकटी होणे, पैसा हातात न टिकणे, बनत आलेली कामे ऐनवेळी मातीमोल होणे आणि घरात कायम जडपण राहणे हे सर्व कुलदेवतेचा कोप किंवा तिची सेवा न घडल्याचं गंभीर परिणाम असतात. म्हणूनच या आषाढ महिन्यातील एकादशी आणि गुरुपौर्णिमेचा हा पवित्र काळ अजिबात वाया घालू नका. हा उपाय मेष राशीच्या घरातील स्त्रियांनी किंवा घरातल्या ज्या ज्येष्ठ सौभाग्यवती स्त्रिया आहेत त्यांनी करायचं आहे. मंडळींनो, मी तुम्हाला साहित्य सांगणार आहे. त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त मात्र कमेंट करायला विसरू नका. एक नवीन सुती किंवा सिल्कचा खण घ्या, म्हणजे तुमच्या कुलदेवतेच्या आवडीचा रंगाचा, जसं की लाल, हिरवा किंवा पिवळा. एक नारळ, शेंडी असलेलं चांगलं पाणी असलेलं नारळ घ्या. तांदूळ, ओटी भरण्यासाठी अखंड तांदूळ म्हणजेच की अक्षता घ्यावे. 5 प्रकारचे फळे, विड्याचं पान आणि सुपारी, हळद कुंकू, हिरव्या बांगड्या आणि सौभाग्याचं लेणं. हा उपाय करण्यासाठी घरातल्या स्त्रियांनी सकाळी किंवा संध्याकाळी स्वच्छ स्नान करून शुद्ध व्हावं. जर तुमच्या कुलदेवतेचं मंदिर जवळ असेल तर मंदिरात जाऊन ओटी भरावी किंवा दूर असेल तर आपल्या घरातील देवघरासमोरच कुलदेवताचं ध्यान करून हा उपाय करावा. सर्वात आधी देवाऱ्यासमोर विडा सुपारी ठेवून कुलदेवतेची मनोभावे पूजा करावी. त्यानंतर जो खण तुम्ही आणलाय तो त्रिकोणी आकारात घडी करून घ्यावा आणि त्यावर नारळ ठेवा. नारळाची शेंडी देवीच्या दिशेने असावी. यानंतर त्या खणावर आणि नारळावर मुठभर तांदूळ, हळदी कुंकू, बांगडे आणि फळे अर्पण करावीत. घरातल्या ज्येष्ठ किंवा सौभाग्यवती स्त्रीने ही ओटी आपल्या दोन्ही हातात धरून कुलदेवतेच्या चरणीशी अर्पण करावी आणि डोळे बंद करून देवीला प्रार्थना करावी की हे कुलदेवते, माझ्या घराची रक्षण कीर्ती तूच आहेस. गेले 12 वर्ष जो शत्रू, जी स्त्री आमच्या पाठीमागे वाईट कृत्य करत आहे तिची वाईट नजर आणि नकर्मक ऊर्जा आमच्या कुटुंबावर, माझ्या कुटुंबावर किंवा माझ्या संसारावर कायमची दूर कर आणि आम्हाला तुझ्या कृपेचं कवच दे. यानंतर देवीची आरती करावी. हा आषाढ महिन्यातील एकादशी आणि गुरुपौर्णिमेचा तो उपाय एका शक्तिशाली आहे. यानंतर तो शत्रू तुमच्या केसालाही धक्का लावू शकणार नाही. तुम्ही आता तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या शत्रूला ओळखलंय आणि तुमच्यापासून बचाव करण्यासाठी प्रभावी उपाय जाणून घेतलाय. पण एक गोष्ट लक्षात ठेवा मंडळीनं, हा संघर्ष तात्पुरता नाही. तुमच्या पाठीमागे गेले 12 वर्ष कट रचणाऱ्या व्यक्तीला थांबवणं तसं सोपं नाही. त्यामुळे नेहमी सतर्क राहणं आणि जागरूक राहण्याची गरज आहे. मंडळींना हा व्हिडिओ तुम्हाला फक्त एक धोका दाखवत नाही, तर तो धोका कसा टाळायचा आणि तुमच्या जीवनाचा ताबा पुन्हा तुमच्या हातात घेण्यासाठी एक संपूर्ण मार्ग दाखवतोय. तुमच्या आजूबाजूच्या लोकांवरती लक्ष ठेवा, तुमच्या जवळच्या नातेवाईकांवरती लक्ष ठेवा. तुमच्या घरात नकर्मक ऊर्जा पसरून देऊ नका आणि तुम्ही हा ओटी भरण्याचा उपाय पूर्ण श्रद्धेने करा. मेष राशीच्या जातकांनो, म्हणून आता आपण इथेच थांबूया. या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावाने श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त असल्या जो कोणी असे कमेंट करून भक्तिभावाने या व्हिडिओला लाईक करेल त्याच्यावरती भगवान शंकराची आणि गुरुदेव दत्तांची आणि स्वामी समर्थांची, तुमच्या कुलदेवताची कृपा सदैव राहील आणि तुम्हाला या शत्रूपासून सुद्धा वाचवेल. मेष राशी जातकांनो, या व्हिडिओला आणि ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सुद्धा या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मंडळींनो, तुम्ही तुमच्या कुलदेवतेची ओटी कधी भरणार आहात हे कमेंट करून मला नक्की सांगा. आषाढ एकादशीला भरणार आहात की आषाढ एकादशीच्या आधी भरले आहे किंवा गुरुपौर्णिमेच्या दिवशी भरणार आहात हे कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका.